कृष्ण हरी. खिशात नाही यान, समाजात नाही मान, पाणी प्यायला फुटका माठ, झोपायला मोडकी खाट, शेवटी वैकुंठाची वासासा ज्यांचा परमार्थाचा थाट, ते देहनिवासी जगद्गुरु तुकोबारायांचा प्रचार आणि प्रसार खऱ्या अर्थाने ज्यांना महाराष्ट्रभर केला, ज्यांनी अनेक तरुणांना नवीन दिशा दाखवली, ते ॲडव्होकेट धर्माचार्य शंकर महाराज शेवाळे, तुम्हाला प्रथमतः वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराज, तुम्ही केलेले कष्ट संपूर्ण समाजानं आपल्या डोळ्यानं पाहिले. खऱ्या अर्थानं तुम्ही केलेले कष्ट हे समाजापुढे एक आदर्श आणि स्तुत्य आहेत. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आदर्श एक मुलगा झालात, एक आदर्श पिता झालात, एक आदर्श पती झालात आणि एक आदर्श समाजानं आदर्श घ्यावा असे एक व्यक्ती झालात. परंतु हे सर्व कष्ट करत असताना, हा संघर्ष करत असताना तुम्ही स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नाही, ही खंत कुठेतरी मनामध्ये घर करून आहे. पुत्र व्हावा आहे सागुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, या उक्तीप्रमाणे आपल्या जन्मदात्यांचं कुटुंबाचं नाव तुम्ही नेहमी तेजोमय करत आला. तुम्हाला आदर्श पुत्र नव्हे तर रत्नच म्हणावं लागेल. तुमचं आणि समाजाचं नातं मानवी जीवनाच्या सोनेरी साज आहे. प्रेमाच्या राशीवर चक्रवाढ व्याज आहे. तुमचे आणि समाजाचे नाते शब्दात वर्णन करू शकत नाही. परंतु आज नवीन जबाबदाऱ्यांचं तुम्हाला भान आहे आणि आई वडिलांच्या स्वप्नांची तुमच्या डोळ्यामध्ये जाण आहे. आकाशाचा केला कागद, समुद्राची केली शाही. आकाशाचा केला कागद, समुद्राची केली शाही. महाराज, समाजावरचं असलेलं प्रेम तुमच्यावरचं कधीच कमी होणार नाही. सामाजिक जीवनात वास्तव जे आजवर अनुभवलं, त्या आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांची जनजागृती करण्याचा जो वसा तुम्ही घेतलात, तो खरोखर स्तुत्य आहे. आणि हाच वसा आणि वारसा पुढे चालत राहावा हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. खऱ्या अर्थानं जीवन जगत असताना आई वडिलांची सेवा केली पाहिजे. परंतु माझ्या वडिलांची मेरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुम्ही तुमच्या वडिलांची केलेली सेवा आज असलेल्या तरुण पिढीपुढे एक आदर्श निर्माण करून जाईल. महाराज, वास्तविक पाहता तुम्हाला शुभेच्छा देण्या इतका मी मोठा नाही, परंतु तुमचे शुभेच्छा रूपी आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम असावेत एवढंच माऊली चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. महाराज, तुम्हाला जन्मदिनाच्या अनंत शुभेच्छा.